किनाऱ्यावर परतलेली लाटमधला भाग 4थ्यामध्ये आपण बघणार आहोत विजयचं वडिलांशिवायचं बालपण. देशमुखवाड्यात पुन्हा एकदा हास्य ऐकायला येऊ लागलं होतं. लहान विजय आता अंगणभर धावू लागला होता. त्याच्या पायांच्या आवाजाने घरातील शांतता थोडी थोडी कमी होत होती. रोहिणी त्याच्याकडे पाहत बसायची. कधीकधी तिला वाटायचं, गुरु खरंच गेले आहात का? कारण विजयचं हसणं अगदी त्यांच्यासारखं होतं. विजय लहानपणापासून इतर मुलांपेक्षा वेगळा होता. गावातील मुलं खेळण्यात रमायची, पण विजयला नेहमी प्रश्न पडायचा. तो म्हणायचा, आई, बाबा कसे होते? हा त्याचा रोजचा प्रश्न. रोहिणी प्रत्येक वेळी हसायची. ती त्याला कुशीत घ्यायची आणि भिंतीवरच्या फोटोसमोर बसवायची. हे बघ, हे तुझे बाबा. विजय मोठ्या डोळ्यांनी फोटो पाहायचा. हे रोज मला का पाहतात? रोहिणीच्या डोळ्यात पाणी यायचं. कारण सैनिक कधी दूर जात नाहीत रे. ते आपल्या माणसांवर कायम लक्ष ठेवून असतात. रात्री झोपताना विजय हट्ट करायचा आणि म्हणायचा, मला बाबांची गोष्ट सांगा. रोहिणी मग मंद दिव्याजवळ बसून गुरुला गोष्ट सांगायची. तुझे बाबा खूप धाडशी होते. ते कधी घाबरले नाहीत. घाबरायचे, पण भीतीपेक्षा देशावर जास्त प्रेम होतं त्यांना. विजय शांतपणे ऐकत राहायचा. त्या गोष्टी त्याच्या लहान मनात खोल कुठेतरी घर करू लागल्या. एक दिवस शाळेत शिक्षकांनी विचारलं, मोठं होऊन कोण काय बनणार? कोणी डॉक्टर म्हणालं, कोणी शिक्षक. विजय मात्र शांत उभा राहिला. शिक्षकांनी विचारलं, विजय, तू काय बनणार? त्याने छाती ताठ केली आणि म्हणाला, मी सैनिक बनणार. त्यावर शिक्षक म्हणाले, का? तर विजयने भिंतीवर लावलेल्या भारताच्या नकाशाकडे पाहिलं आणि म्हटला, कारण माझे बाबा अजून सीमा सांभाळत आहेत. आता मला त्यांच्यासोबत उभं राहायचं आहे. त्या क्षणी वर्गात शांतता पसरली. शिक्षकांच्या डोळ्यात अभिमान चमकला. रोहिणीने विजयला कधी लाडात वाढवलं नाही. ती त्याला नेहमी शिकवायची, शक्तीपेक्षा मन मोठं असावं. घरात कुणी भिकारी आला की ती विजयच्या हाताने अन्न द्यायची. कुणी वृद्ध दिसला की त्याला नमस्कार करायला सांगायची. माणूस मोठा पदाने होत नाही विजय, तो संस्कारांनी होतो. हे वाक्य विजयच्या मनात कायमचं कोरलं गेलं. पण प्रत्येक रात्री काही क्षण असे यायचे जेव्हा विजय खिडकीत बसून शांत आकाशाकडे पाहायचा आणि त्याला एक प्रश्न सतत छळायचा. जर बाबा इतके शूर होते तर देवाने त्यांनाच का नेलं? त्या प्रश्नाचं उत्तर रोहिणीकडेही नव्हतं. एक दिवस तिने त्याला जवळ घेतलं आणि म्हटली, विजय, काही माणसं आयुष्याने मोठी होत नाहीत, तर ती त्यागाने होतात. मग बाबा मोठे आहेत. रोहिणी हलकसं हसली. इतके मोठे की त्यांचं नाव आता फक्त आपल्या घरात नाही तर देशात जिवंत आहे. विजयच्या डोळ्यात चमक आली. त्या दिवसापासून त्याने वडिलांच्या फोटोसमोर रोज सलाम करायला सुरुवात केली. काळ पुढे सरकत गेला. विजय आता तरुण होत होता. उंच शरीर, शांत डोळे आणि चेहऱ्यावर एक विचित्र स्थिरता. गावातील लोक अनेकदा म्हणायचे, अगदी गुरुसारखा दिसतो. हे ऐकलं की रोहिणी काही क्षण शांत व्हायची. कारण तिच्यासाठी ते कौतुक नव्हतं, तर ती जिवंत जखम होती. एका संध्याकाळी विजय गावाच्या बाहेर टेकडीवर बसला होता. दूरवर सूर्य मावळत होता. आकाशात लालसर रंग पसरला होता आणि वारा शांत होता. अचानक त्याच्या नजरेसमोरून सैन्याचा ट्रक गेला. त्यावर तिरंगा फडकत होता. त्या क्षणी विजयच्या छातीत काहीतरी हललं. जणू रक्ताचाच कुणीतरी आवाज दिलाय. तो बराच वेळ त्या ट्रककडे पाहत राहिला. त्या रात्री तो रोहिणीजवळ आला आणि म्हणाला, आई, मी नौदलात भरती होणार. क्षणभर रोहिणीचा श्वास थांबला. तिच्या डोळ्यासमोर अचानक गुरुच्या रक्ताने माखलेला चेहरा चमकून गेला. ती काही क्षण काहीच बोलली नाही. विजय शांतपणे म्हणाला, तुला भीती वाटते ना? रोहिणीने त्याच्याकडे पाहिलं.
तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण अभिमानही होता. हो, कारण मी आधी एक सैनिक गमावला आहे. विजयने तिचे हात हातात घेतले. पण तू एक सैनिक घडवलाही आहेस. त्या शब्दांनी रोहिणीचं मन भरून आलं. ती हळूच म्हणाली, जा, पण एक वचन दे. काय? तुझ्या वडिलांसारखा शूर हो, पण शक्य असेल तर त्यांच्यासारखा दूर जाऊ नकोस. बाहेर वारा वाहत होता. भिंतीवरचा गुरुचा फोटो मंद दिव्यात चमकत होता आणि त्या रात्री देशमुख घराण्याच्या इतिहासाने पुन्हा एकदा सैनिकाचा मार्ग निवडला होता. हा होता आपला भाग 4 आणि भाग 5 आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू. त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.